नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपले मराठमोळ्या ब्लॉगमध्ये। मला रेडी होताना बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे एवढी नटून थटून कुठे चाललेली आहे। तर आज आहे आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी। आमच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता दुपारचे 1 वाजलेले आहे। खूप ऊन पण आहे, पण आता आम्ही चाललोय लंच करण्यासाठी। इथे ट्रफल्सला आमच्या घरापासून 10 मिनिटाचाच रोड आहे आणि इथे ट्रफल्सला आल्यानंतर आता आम्ही इथे बघू, मेनू कार्ड बघून काहीतरी ऑर्डर करू। इथे प्रत्येकाच्या टेबलवरती एक स्कॅनर दिलेला असतो, तो स्कॅन करून आपण ऑर्डर करू शकतो। आणि इथे आम्ही बर्गर, लझानिया आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती। मस्त असं पोटभर जेवण करून आम्ही निघालेलो आहे बोटॅनिकल गार्डनला जाण्यासाठी। हा आहे लालबागचा बोटॅनिकल गार्डनचा प्रवेशद्वार। इथे तिकीट काढावं लागतं आपल्याला। अडल्टसाठी 50 रुपये तिकीट आहे। आम्ही इथे तिकीट काढून आणि मध्ये एंट्री केली। मध्ये पार्किंगची वगैरे पण व्यवस्था आहे। लालबाग म्हणजे 240 एकरमध्ये पसरलेली एक निसर्गरम्य जागा। एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यातही इथे हिरवळ आहे। इथे बाईक वगैरे पार्किंग करण्यासाठी जागा आहे आणि इथे आम्ही आमची स्कूटी पार्क केली। मी खूप जणांच्या तोंडून ऐकलेलं होतं की बोटॅनिकल गार्डन खूप छान आहे, लालबागला जा म्हणून। खूप दिवसांपासून आम्ही म्हणत होतो की जायचं, पण आम्हाला टाइम भेटत नव्हता आणि आज सुट्टी असल्यामुळे आज आम्ही इकडे येण्याचा प्लॅन केला। हे एक असं ठिकाण आहे की जे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखं आहे आणि इथे जगभरातून आणलेली झाडे आणि फुले पाहायला मिळतात। पहिल्यांदा आम्ही बोन्साई गार्डन मध्ये जाणार आहे। हे आहे बोन्साई गार्डनचं गेट। बोन्साई ही एक जपानी कला आहे। इथे सर्व छोटी झाडे बघायला मिळतात। वड, पिंपळ, बकुळ, गुलमोहर असे इथे झाडे बघायला मिळतात, ते पण छोटे। इथे यामध्ये काही झाडं तर 50 ते 60 वर्षांपूर्वीचेही जुने आहेत। मला तर ही झाडं बघताना खूप आनंद होत होता की मी फर्स्ट टाइम एवढी छोटी छोटी झाडं बघितलेली आहे। कारण की मी वडाचे, पिंपळाचे हे सगळे झाडं मोठे मोठे बघितलेले होते। मला माहित नव्हतं पहिले की छोटी झाडं पण असतात। इथे हे जुन्या झाडांच्या खोडांपासून त्यांनी कलाकृती तयार केलेली आहे। त्याच्यावर त्यांनी माहिती लिहिलेली आहे की ती झाडे 200-250 वर्षांपूर्वीची आहे। इकडे आहे ग्लास हाऊस। लालबागची खास ओळख आहे। इथे दरवर्षी फ्लॉवर शो भरवला जातो। आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे गर्दी पण होती। इथे गार्डनचा नकाशा होता आणि नकाशा बघून आम्ही ज्या पॉइंटला गेलेलो नाही ते पॉइंट बघण्यासाठी निघालो। आज 1 मे आहे, तर आज महाराष्ट्र दिन पण आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। मी आता तुम्हाला एक झाड दाखवणार आहे, ते सगळ्यात उंच आहे इथे। ते ऑस्ट्रेलियावरून आणलेलं आहे, क्रिसमस ट्री। सगळ्यात उंच झाड आहे इथे हे। खूप जास्त ऊन आहे म्हणून इथे लेमन सोडा पितोय।
माझ्या या ब्लॉगमध्ये तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या। इकडे तलाव आहे, इकडे आता जाऊया तलावाकडे। आणि ते पूर्ण बोटॅनिकल गार्डन मध्ये ना पावला पावलांवरती स्टॉल लागलेले आहे। आपण काही खाऊ शकतो, ते चावमेव म्हणा आणि थंड। दुपारच्या एवढ्या उष्णतेमध्ये पण तलावाजवळ खूप थंड वाटत आहे। थोडा वेळ इथेच टाइमपास करणार आहे, कारण की इथे खूप छान असा गारवा जाणवतोय। इथे आपल्याकडची मराठी माणसं पण भरपूर दिसले मला आज। इथे एक माझ्या शेजारीच कपल पण बसलेले होते मराठी। इथे मस्त आईस्क्रीमचा स्टॉल बघून मला पण खूप थंड असं खायची इच्छा झाली, म्हणून आम्ही पण इथे आईस्क्रीम घेतली। आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली आणि आम्ही गार्डनच्या बाहेर जाण्यासाठी निघालो। मस्त असे फोटो व्हिडिओज काढले तिथे। हा जो डोंगर आहे ना, या डोंगरापासून पूर्ण लालबागचं गार्डन दिसतं आणि फोटो काढण्यासाठी पण खूप छान जागा आहे। आम्हाला तर हे गार्डन बघून आठवण आली, इथे प्री वेडिंग शूट पण खूप छान होऊ शकतं। बँगलोरच्या या गर्दीमध्ये निसर्गाच्या कुशीत हरवून जायचं असेल तर याहून सुंदर जागा नाही। तुम्ही पण बँगलोरमध्ये राहत असाल आणि तुम्हाला पण एका निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर या बागेला भेट द्या। सुंदर अशा आठवणींसोबत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। इथून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर घर आहे। तर मंडळी, हा होता आजचा माझा निसर्गातला एक शांत सुंदर अनुभव। चला तर मग आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया एका नवीन ठिकाणी आणि नव्या आठवणींसोबत। तोपर्यंत श्वास घ्या, थांबा आणि जगायला विसरू नका। तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।